त्यांच्यात आणि भाजपामध्ये खूप फरक आहे. त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवली. हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. कारण सर्व 6 नावांमध्ये सभे कालूच रमेश जनतेचा दुरुपयोग हे सगळे प्रश्न त्यांनी केले. गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकत. मानाचा मुद्रा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आतमध्ये जरा विधानसभेची बोलत होतो. त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली कधी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर ते येईल. नाही तरी ज्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढतात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची पिण्याची कसलीही त्याच्यात आम्ही सोयी सुविधा केल्या होत्या. त्याच्या सुविधा आपण नाही देऊ शकतो. पण तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्याने काम करू शकतो. आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ही शक्ती एकत्र ठेवा जेणेकरून पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझी आई बाबा असतील, दादा असेल, आई असेल, दत्तात जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही. हा अभिमानाचा मी तुमच्या चर्चेत नतमस्तक होऊन असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी आणू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. त्या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, राहा. धन्यवाद.